ईश्वर दयेच्या कृपेच्या महासागर या सृष्टीच्या निर्मात्यांच्या जिवंत उद्धारक देव परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आणि तुझ्या चरणाजवळ येतो नतमस्तक होतो. आमचं समर्पण तुझ्या पवित्र हातामध्ये करीत आजच्या या विशेष दिनी पुन्हा एकदा तुझ्या पवित्र मंदिरामध्ये एकत्रित होत असतात. प्रभू तुझ्या चरणाजवळ येतो नतमस्तक होतो. आमचं समर्पण तुझ्या पवित्र हातामध्ये करीत आणि तुझी दैवी वाणी ग्रहण करण्यासाठी आत्मसात करण्यासाठी विशेष करून तुझं दैवी अनुग्रह तू आमच्यावर सदैव ठेव. जे वचन आम्ही ऐकून स्वीकारून जे प्रभू तुझ्या इच्छेने तुझ्या गौरवासाठी आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आहे ते वचन स्वीकारण्यासाठी प्रभू विशेष करून जे आत्मिक कान आहेत ते आत्मिक कान प्रभू आम्हाला दे. तरी प्रभू तुझं वचन सांगतो की आत्ममंडळ कान म्हणतो ज्याला कान आहे तो ऐकतो. ते आत्मिक कान प्रभू तू आम्हाला दे आणि तुझी दैवी वाणी आम्ही ग्रहण करावी आणि आमच्या जीवनातून आचरणातून कृतीकृती आम्ही इतरांना विदित करावी अशी कृपा तू सदैव आम्हाला ठेवायचं तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. प्रभू येशूचं सारा पुत्र याच्या प्रिय गोड नावात मागतो म्हणून तो येईल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आजचा हा दिवस आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादित आनंदही आरोग्यदायी केला कारण त्याची कृपा दया अनुग्रह प्रेम प्रीती त्याचं सानिध्य त्याचं संरक्षण आणि त्याचा प्रीतीपूर्ण वरदस्त या भूतलावरील प्रवासामध्ये इथपर्यंत आम्हा प्रत्येकावर ठेवलं. आणि विशेष करून आजच्या या राखीच्या बुधवारच्या उपासनेमध्ये आम्हा सर्वांचं या पवित्र उपासना केंद्रामध्ये येणं परमेश्वराने सुरक्षित केलं. यासाठी आपण देवबापाच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ देऊया. विशेष असताना पवित्र शास्त्रामधून आजच्या या दिवसाकडे आपण पाहत असताना किंवा या प्रसंगाकडे आपण पाहत असताना राखीचा बुधवार अशी संकल्पना पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला कुठेही नमूद केलेली दिसून येत नाही. पण अर्ली चर्चमध्ये जे पूर्वी जे सुरुवातीला जे चर्च होते त्या काळामध्ये या संकल्पनेचा आरंभ झाला आणि या संकल्पनेमागचा उद्देश किंवा याच्यामध्ये विशेष म्हणून आजच्या या राखीचा बुधवार या संकल्पनेमागचा जो विचार आहे तो थोडक्यात यावेळेस आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या दिवसाकडे या क्षणाकडे किंवा हा राखीचा हा शब्द जो आहे त्याच्याकडे यावेळेस मी आपलं विशेष लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करणार आहे. पवित्र शास्त्रामध्ये जर आपण पाहिलं तर राख हा शब्द किंवा राख ही वस्तू जुन्या काळापासून आलेली आम्हाला दिसून येत आहे. आणि मग याचं अध्ययन करत असताना उत्पत्तीचं पुस्तक 3 ते 21 वचनामध्ये मनुष्याच्या अस्तित्वाची जाणीव त्या ठिकाणी करून दिलेली आहे. आम्ही कोण आहोत, काय आहोत, आमचं या भूतलावरचं अस्तित्व काय आहे. या ठिकाणी वचन आम्हाला सांगते की तू धुळीचा आहेस आणि धुळीतच परत जाणार. म्हणजे आमच्या जीवनाची क्षणभंगुरता ज्याप्रमाणे स्तोत्र करता 90 मध्ये ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे की आमचं जीवन जे आहे हे कसं आहे तरारून वाढते आणि वारा गेल्यानंतर ते काय होतं सुकून जाते आणि त्याचा डामडोल केवळ कसा आहे कष्टमय आहे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता त्यावेळेस त्या ठिकाणी काय म्हणतो की आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकेल की आम्हाला सुबुद्ध हृदय प्राप्त होईल, शुद्ध हृदय आम्हाला प्राप्त होईल. म्हणजे मनुष्याचं अस्तित्व जे आहे या भूतलावरील अगदी पवित्र शास्त्रानुसार जर आम्ही पाहण्याचा समजण्याचा प्रयत्न केला तर ते अगदी धुळीसारखं आहे. आणि म्हणून
मानवानं देवासोबत कसं राहावं, मानवानं देवाच्या सानिध्यात कसं राहावं, या विचारातून या दिवसाकडे आम्ही काही काळ पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मग जसं की तुम्हाला म्हटलं की राख ही संकल्पना जी आहे, योग 42 अध्याय 6व्या वचनामध्ये योग त्या ठिकाणी म्हणतो की मी धुळीत व राखेत पश्चाताप करतो. मी धुळीत आणि राखेमध्ये काय करत आहे, पश्चाताप करत आहे. या ठिकाणी योग या ठिकाणी राखेचा शब्द प्रयोग करत असलेला आपल्याला दिसून येत आहे. योनाचं पुस्तक 3 अध्याय 6व्या वचनामध्ये आपण पाहतो की निनिवे शहर जे आहे ते निनिवे शहर राजापासून प्रजेपर्यंत ते कशामध्ये बसलेलं आहे, गोडदाट निसून राखेमध्ये बसलेला आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे त्या ठिकाणी देखील या निनिवे शहरानं राखेचा उपयोग केलेला आहे. दानिएलच्या पुस्तकामध्ये 9 अध्याय 3 वचनामध्ये देखील दानिएल आणि उपवास व गोंताट आणि राखेसह त्या ठिकाणी काय केली, प्रार्थना केली असं आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे राख ही संकल्पना जी आहे ती पवित्र शास्त्रामध्ये जुन्या कराराच्या या विशेष भागामध्ये आम्हाला दिसून येत आहे. आणि याकडे जात असताना ही कोणत्या प्रसंगामध्ये वापरलेली आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये वापरलेली आहे, ज्या ठिकाणी उपवास आणि प्रार्थना केलेली आहे, ज्या ठिकाणी प्रार्थना आणि उपवास करून ते सेवक त्या ठिकाणी बसलेले आहेत, त्या ठिकाणी याचा नामोल्लेख केलेला आहे की राखेसह. आणि राख जी आहे ती म्हणजे आम्हाला लीनतेचं प्रतीक, आम्ही नम्र व्हावं, देवासमोर आम्ही नम्र व्हावं, या दृष्टिकोनातून हे प्रतीक या ठिकाणी वापरण्यात आलेलं आम्हाला दिसून येत आहे. जर आम्ही ज्या चर्चेच्या काळामध्ये या ट्रेडिशनचा आरंभ झाला ते कोणत्या प्रकारची राख वापरायचे, तर ती राख ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा यरूशलेममध्ये प्रवेश झाला आणि त्या प्रवेशामध्ये ज्या झावळ्या उंच केल्या गेल्या त्या झावळ्याची राख करून राखेच्या बुधवारी ते काय करायचे की कपाळाला चिन्ह करायचे. आणि त्याच्यातून त्यांचा उद्देश हाच असायचा की त्या व्यक्तीला पश्चातापाचं अंतःकरण प्राप्त व्हावं आणि त्याच्या अस्तित्वाची जाणीव होऊन त्यानं नम्र आणि दीन असं जीवन देवासमोर जगावं, हा महत्वपूर्ण विचार अर्ली चर्चमध्ये आलेला आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे मानवाचं अस्तित्व जे आहे ते धुळी समान आहे, ते पुन्हा मातीतच जाणार आहे. हे त्या राखेच्या प्रतिकात्मक चिन्हानं, कपाळावर केलेल्या प्रतिकात्मक चिन्हानं त्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून त्यानं लीनतेनं, नम्रतेनं, पश्चातापी अंतःकरणानं देवासमोर आपलं जीवन जगावं, हा विचार मुख्यतः परंपरेमधून आलेला आपल्याला दिसून येत आहे. आणि मग या परंपरेतून आलेल्या विचारामधून मग 40वा दिवस का, तर 40 दिवस आम्ही का करतो, तर त्याच्या मागेही पवित्र शास्त्रामध्ये 40 दिवसाला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे महत्व आलेलं आपल्याला दिसून येत आहे. 40 वर्ष इस्रायलाचा झालेला प्रवास तुम्ही पाहिला, 40 वर्ष उपवास, 40 दिवस केलेला उपवास आम्हाला दिसून येत आहे. मोशेच्या काळामध्ये आम्हाला 40 दिवसाचा उल्लेख दिसतो, एलियाच्या काळामध्ये आम्हाला 40 दिवसाचा उल्लेख दिसतो. त्यानंतर पुन्हा प्रभू येशू ख्रिस्तानं देखील 40 दिवस 40 रात्र त्या ठिकाणी उपवास करून त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्याला सेवेचा आरंभ केलेला दिसून येत आहे. म्हणजेच आध्यात्मिक दृष्टिकोनामध्ये देवाजवळ येण्याचा काळ जो आहे तो 40 असा समय संबोधित करण्यात येतो. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून वधस्तंभाकडे पुनरुत्थानाकडे जाण्यापूर्वी या ठिकाणी 40 दिवस जे आहेत ते उपवास प्रार्थनेमध्ये घालून पश्चातापी, नम्र, दीन अंतःकरणाने परमेश्वराकडे येणे, अशा पद्धतीचा विचार हा परंपरेमधून आलेला आहे. सदरची जी काही माहिती मी आपल्याला देत आहे ही परंपरागत दृष्टिकोनातून जी आतापर्यंत चालत आलेली आहे आणि जी आपण आजही सेलिब्रेट करत आहोत, त्या दृष्टिकोनातून ही माहिती मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पण या सगळ्या गोष्टीच्या मागं जो मूळ गाभार्थ आहे, जो मुख्य विचार आहे, तो विचार हाच आहे की मनुष्यानं पश्चाताप करावा आणि प्रार्थनापूर्वक उपवासामध्ये आपलं जीवन जगावं. हा एक ओळीचा आशय, एक ओळीचा संदेश आम्ही लक्षात जर घेतला तर या सगळ्या परंपरेमध्ये किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये अडकण्याची काही गरज नाही. आम्हाला बरंचदा असं होतं की परंपरेतून आलेले नियम आम्ही पाळतो, पण त्या नियमामागचा असणारा जो उद्देश आहे,
नियमामागे असणारं जे अंतःकरण आहे त्याचा बऱ्याचदा विसर पडतो. आपल्याला माहित असावं आम्ही कोणती गोष्ट कोणत्या उद्देशाने साजरी करत आहोत, त्या उद्देशामागे पवित्र शास्त्राचा आशय काय आहे, मार्गदर्शन काय आहे, हे आम्ही या ठिकाणी शिकण्याचा समजण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मला आपल्याला हे सांगायचं आहे की पवित्र शास्त्रामध्ये कुठेही 40 दिवस उपवास करावे अशी ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना आज्ञा कुठे झालेली दिसून येत नाही. आणि वधस्तंभाकडे जाण्यापूर्वी राखीचा बुधवार आम्ही साजराच करावा हा विचार देखील कुठं आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये आलेला दिसून येत नाही. आणि आम्ही अशा पद्धतीनं वर्षातून फक्त 40 दिवसच धार्मिक राहावं असंही कुठं पवित्र शास्त्र आम्हाला सांगत नाही. पण हे परंपरेतून आलेलं आहे आणि परंपरेतून येण्यामागचा उद्देश काय आहे, तो उद्देश हाच आहे की मनुष्यानं स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव त्याच्या मनामध्ये सदैव राहावी. कारण की आमचं या पृथ्वीवर असणारं अस्तित्व जे आहे ते मातीसारखं आहे, ते धुळीसारखं आहे. म्हणून देवासमोर आम्ही सदैव नम्र राहावं, नीट राहावं, पश्चातापी अंतःकरणाने आम्ही त्याच्याकडे यावं आणि प्रार्थनापूर्वक आपलं जीवन जगावं. आणि मग हा विचार, हा आशय आम्ही समजून घेत असताना पुन्हा एकदा त्याच काळामध्ये किंवा त्याच परिस्थितीमध्ये, त्याच प्रसंगामध्ये, त्याच मर्यादेमध्ये या गोष्टी व्हाव्या असं बायबल कुठेही सांगत नाही. आणि म्हणून वर्षातून एकदा धार्मिक होण्यापेक्षा आम्ही वर्षभर नव्हे तर आम्ही जोपर्यंत या भूतलावर देवानं आमच्या नागपुड्यामध्ये श्वास घातलेला आहे तोपर्यंत आम्ही धार्मिकतेचं जीवन देवाला इच्छेला आणि देवाच्या पाचरणाला शोभेल असं आम्ही आपलं जीवन जगावं हे मात्र बायबल आम्हाला सातत्यानं सांगत असलेलं दिसून येत आहे. बायबल कुठलीही धर्मव्यवस्था, बायबल कुठलाही नियम हा ठराविक काळापुरताच आम्ही साजरा करावा हा विचार बायबलमध्ये कुठंही नाही. आमचं जे जीवन आहे ते दैनंदिन जोपर्यंत या भूतलावर परमेश्वरानं आम्हाला ठेवलेलं आहे तोपर्यंत आम्ही त्या प्रकारे जगावं हे मात्र बायबल अपेक्षित करत आहे हे आम्हाला दिसून येत आहे. मग आम्ही हे का पाळतो, तर हे पाळण्यामागचा उद्देश हाच आहे की या माध्यमातून आम्हाला पुन्हा एकदा देवाचं गौरव, देवाचं वचन, देवाची वाणी निमित्त कोणतंही असो, पाऊल काय म्हणतो निमित्त कोणतंही असो, पण त्या निमित्तानं जर मला प्रभूच्या वचनाची घोषणा करण्याची संधी मिळते तर ते त्याच्यासाठी महत्वाचं आहे. आणि या निमित्तानं आम्ही देवाचं वचन आपल्या समोर पोहोचवू शकत आहोत, देवाची वाणी आम्ही ऐकत आहोत. त्यामुळे याही दिवसाला आम्ही प्राधान्य देतो आणि याही दिवसाला आम्ही महत्व देतो. महत्व देण्याचं कारण एकच आहे की या निमित्तानं का विना आम्ही देवाचं वचन ऐकत आहोत, देवाची प्रार्थना करतोय, देवाची उपासना करतोय, देवाच्या सानिध्यामध्ये येतोय, देवाचं गौरव करतोय आणि या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त काळ आम्ही देवाच्या समक्षतेमध्ये घालवण्याचा प्रयत्न करत आहोत. देवाच्या प्रेमंडी आजच्या या चिंतनाकडे किंवा या मननाकडे आपण जात असताना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उपवास आणि प्रार्थना या विचाराकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करत आहोत. देवाच्या पवित्र वचनातून या दोन्ही गोष्टी आम्हाला आलेल्या दिसून येत आहे. धर्म शास्त्रामध्ये धर्माचरण सांगितलेलं आहे आणि जर मत्तेचं शुभप्रमाण 5वा अध्याय, 6वा अध्याय, 7वा अध्याय या 3 अध्यायामध्ये गेला तर या तिन्ही अध्यायामध्ये धर्मातील मर्म प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे आणि ते मर्माचं आचरण कसं करावं याचं मार्गदर्शन प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आहे. कारण की धर्म शास्त्रामध्ये धर्मातील मर्म होतं पण ते आचरण करण्याची जी पद्धत होती किंवा जो विचार होता किंवा जे अंतःकरण त्या मागचं होतं ते चुकीच्या पद्धतीने होतं. ते देखील त्या काळामध्ये उपवास करत होते पण त्या उपवासामध्ये मागील देवाची जी इच्छा आहे, देवाचं जे योजना आहे किंवा देव ज्या पद्धतीचा उपवास तुमच्याकडून अपेक्षित करत आहे तो उपवास त्या काळामध्ये देखील त्या शास्त्रीय आणि पुरुषांच्या जीवनातून होत नव्हता. त्या काळामध्ये देखील प्रार्थना ही सांगितलेली होती. प्रार्थना ही काही नवीन संकल्पना त्या ठिकाणी आलेली नव्हती. प्रार्थना प्रार्थना करावी हा विचार तर त्यामध्ये दिसून येत आहे. पण प्रार्थना करत असताना देखील प्रार्थनेमागे असणारा अंतःकरण, प्रार्थनेमागे असणारा विचार या दोन्ही पद्धती त्या ठिकाणी चुकीच्या होत्या. म्हणजे अयोग्य पद्धतीनं धर्माचरण आचरण करणारा वर्ग त्या काळामध्ये आम्हाला दिसून येत आहे. आणि म्हणून आम्ही पुढे पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्या सुवार्ता कार्याचा, त्याच्या सेवा कार्याचा आरंभ करत असताना डोंगरावरील प्रवचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं धर्माचरणाबद्दल त्या ठिकाणी संबोधन केलेलं आहे. धर्माचरण म्हणजे काय आहे आणि ते कसं असावं आणि धर्माचरण मुळातच कशासाठी आहे
हा मात्र गाभार्थ प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरील प्रवचनामध्ये सांगत आहे. उपवास करू नका हा विचार नाही सांगत, पण उपवास कसा असावा हा विचार त्या ठिकाणी सांगत आहे. दानधर्म करू नका हे सांगत नाही, पण ते कसं असावं हे प्रभू येशू ख्रिस्त मात्र सांगत आहे. प्रार्थना करू नका नाही तर प्रार्थना कशी करावी हे मात्र प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी सांगत असलेलं आम्हाला दिसून येत आहे. आणि म्हणून यशायाच्या धर्मग्रंथामध्ये देखील आम्ही पाहतो की या ठिकाणी यशाया संदेशाच्या द्वारे देखील उपवास हा धर्माचरणातील एक भाग आहे आणि तो कशा पद्धतीने तुम्ही करत आहात हे मात्र अतिशय स्पष्ट शब्दामध्ये यशायाने देखील मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे मांडत असताना यशाया संदेशाला कशा पद्धतीने मांडायला सांगितलेलं आहे की कंठरावर कसर करू नको, आपला स्वर करण्याप्रमाणे मोठा कर आणि माझ्या लोकांना त्यांचे अपराध, याकोबाच्या घराण्यास त्यांची पातके विधित कर असं म्हटलेलं आहे अतिशय स्पष्ट शब्दामध्ये. म्हणजे या ठिकाणी यशायाला परमेश्वर ज्यावेळेस सांगतो की तू हे सांग, म्हणजे हे सांगत असताना सौम्य नाही तर कंठराव करून स्वर उंच कर करण्याप्रमाणे आणि अतिशय कडक शब्दामध्ये धर्माचरणातील करत असलेल्या चुकीच्या गोष्टी या ठिकाणी स्पष्ट विधित करण्यासाठी परमेश्वर यशाया संदेशाच्या द्वारे सांगत आहे. आणि मग चुकीचं काय आहे, चुकीची कोणती गोष्ट आहे, तर तो अध्याय तुम्ही वाचला तर त्या अध्यायामध्ये तुम्हाला दिसून येईल की पुढच्या वचनामध्ये तो म्हणतो की ते तर रोज रोज माझ्याकडे येतात, माझे मार्ग ते जाणू इच्छितात, नीतीचे आचरण करणाऱ्या व आपल्या देवाचे नियमशास्त्र न सोडणाऱ्या राष्ट्राप्रमाणे ते माझ्याजवळ रास्त निर्णय मागतात, देवाची समीपता ते इच्छितात, आम्ही उपवास करतो ते तू का पाहत नाहीस. म्हणजे पहा, देवाकडे येत असताना या लोकांचे विचार कसे आहेत, कोणत्या भावनेने ते येत आहेत. म्हणजे देवा धर्म आचरण करत असताना धर्माचरणामागचं अंतःकरण यांचं कसं आहे तर हे जणू देवावर उपकार करत आहे. यानं पवित्र शास्त्रामध्ये देवानं ज्या काही गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत ते त्याच्यासाठी नाही तर ते कुणासाठी आहेत, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात, जे त्याचे अनुयायी आहेत, जे त्याच्यावर भाव ठेवतात, त्यांच्या जीवनासाठी त्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत, विधित करण्यात आलेल्या आहेत. त्या यासाठी नाही की आम्ही ते करत असताना त्या देवावर उपकार करावं. पहा, या ठिकाणी परमेश्वर काय सांगत आहे यशाया संदेशाच्या द्वारे, ते येतात आणि काय म्हणतात, आम्ही उपवास करतो ते तू का पाहत नाहीस, आम्ही आपल्या जीवास पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस. पहा, आपल्या उपवासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालवता, तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाड कष्ट करवता. पहा, तुमच्या उपवासाचा परिणाम तर असा होतो की त्यावेळी तुम्ही कटकटी करता, दुष्टपणाने ढोसाढोसी करता, तुमचा शब्द ऊर्ध्वलोकी ऐकू जावा यासाठी तुमचे हल्लीचे उपवास आहेत असे नाही. म्हणजे या उपवासामागचा उद्देश संदेशनाच त्याच्या शिक्षणातून स्पष्ट करत आहे. हे कशासाठी आहे तर आमचं देवाबरोबरचं नातं दृढ व्हावं. हे कशासाठी आहे, आमचा आवाज देवापर्यंत पोहोचावा, आमचं आणि देवाचं अंतःकरण काय व्हावं, एकत्रित व्हावं. पण या ठिकाणी तुम्ही जे म्हणता की आम्ही उपवास करतो, तुम्ही जे म्हणता की आम्ही स्वतःच्या शरीराला पीडा करून घेतो, काय करून घेतो तर आम्ही अन्न त्याग करतो, आम्ही सगळ्या गोष्टी या उपवासामध्ये आहेत त्या करतो. म्हणजे आम्ही स्वतःला पवित्र शास्त्र देव स्वतःला क्लेश करून कोणतंही धार्मिक जीवन तुमच्याकडून अपेक्षित करत नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पवित्र शास्त्रामधील असणारा देव हा कधीही तुम्हाला त्रास करून तुम्ही कोणत्याही प्रकारचं धर्माचरण करावं हे देव अपेक्षित करत नाही. मग त्या निर्मितीमध्येच देवानं काही गोष्टी सांगितल्या असत्या, पण त्या निर्मितीमध्ये पहिल्यांदा परमेश्वरानं आदाम आणि हव्वाला काय सांगितलं की जे काही या सृष्टीमध्ये तुला दिलेलं आहे तू त्याचा काय कर, भोग घे, तू त्याचं काय कर, सेवन कर, तू खा. हे जे काही दिलेलं आहे ते तू काय कर, खा. हा पहिला विचार आम्हाला त्याच्यामध्ये दिसून येत आहे.
परमेश्वरानं त्या ठिकाणी आदाम आणि हव्वाला कुठेही असंही सांगितलं नाही की मी ज्या दिवशी भेटायला येईल त्या दिवशी तू उपवाशी राहा, असं कुठं सांगितलंय का हो? किंवा त्या घटना प्रसंगामध्ये कुठं हा विचार दिसून येत आहे का? नाही. तू काय कर, या सुट्टीतील सगळं का हे नाही देवानं सांगितलं की मी तुला भेटायला येत असताना तू दिवसभर उपाशी राहा आणि मगच मी तुला भेटेल. नाही, देव तरीही रोज त्यांना काय करत होता? भेटायला येत होता. म्हणजेच धर्माचरणामध्ये मुख्य विचार आम्ही आमच्या शारीरिक क्लेश करून घ्यावे हा कुठंच आम्हाला दिसून येत नाही. या ठिकाणी देखील परमेश्वर संदेशाच्या द्वारे बोलत असताना तुम्ही म्हणताय आम्ही उपवास करतो, आमच्या शरीराला पीडा करतो. अरे पण तुमचे हल्लीचे उपवास देवाने तुमचं ऐकावं किंवा देवापर्यंत तुमची वाणी पोहोचावी असे राहिलेलेच नाही. काय करता उपवासामध्ये? उपवासामध्ये तुम्ही तुमच्या मजुरांकडून काम करून घेताय, उपवासामध्ये तुम्ही ढोसाढोसी करताय, उपवासामध्ये तुम्ही कटकट करताय, उपवासामध्ये तुम्ही एकमेकांच्या विरोधात करताय आणि सर्व प्रकारच्या जगातील वाईट गोष्टी करून तुम्ही जर स्वतःला 40 दिवस उपवासामध्ये ठेवत असाल तर देवाच्या प्रिय मंडळी तुमचा उपवास देवापर्यंत पोहोचेल का? तुमची वाणी देवापर्यंत पोहोचेल का? तुमचे शब्द देवापर्यंत पोहोचतील का? मुळीच नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये आपण पाहतो मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये उपवासाविषयी आरंभीच प्रभू येशू ख्रिस्तानं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि उपवासामध्ये पहिल्यांदा प्रभू येशू ख्रिस्तानं पहा या सगळ्या शिक्षणामध्ये पहिल्यांदा काय करायचं नाही हे येशू ख्रिस्त पहिल्यांदा सांगत आहे. पहिल्यांदा कोणती गोष्ट करू नका, काय करापेक्षा काय करू नका हे जर आमच्या जीवनातून निघून गेलं तर देवाला आपल्याशी ज्या पाहिजे त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतील किंवा तशा प्रकारचं धर्माचरण आमच्या जीवनातून घडेल. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये 6व्या अध्यायामध्ये 16व्या वचनाकडून ज्यावेळेस आम्ही जातो त्या ठिकाणी सुरुवातच अशी आहे, तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपवास करत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून तुम्ही आपली तोंडे विरूप करता. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहे. म्हणजे पहा, उपवास करण्याविषयी किंवा उपवासाविषयी मार्गदर्शन करत असताना प्रभू येशू ख्रिस्तानं पहिल्यांदा काय करायचं नाही संदेशाच्याही ग्रंथामध्ये यशाया 58 मध्ये यशाया संदेशाच्या द्वारे देखील तुमचा उपवास हल्लीचा कसा झाला आहे हे अतिशय स्पष्ट यशाया संदेशाच्या द्वारे परमेश्वर त्या ठिकाणी इस्रायल राष्ट्राची बोलत असलेला दिसून येत आहे. आणि पुन्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देखील तुमचा उपवास कसा नसावा हे अतिशय स्पष्ट या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे. ढोंग्यासारखे उपवास करू नका, ढोंग्यासारखे लाडमुख होऊ नका. म्हणजे धर्माचरणातील पहिली गोष्ट या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे की नाटकी आणि ढोंगीपणानं कुठलंही तुमचं जीवन नसावं. देव तुमचं ढोंग पाहत नाही, देव तुमचं कर्म पाहत नाही, देव तुम्ही जे करत आहात त्याच्या मागचं अंतःकरण परमेश्वर पाहत आहे. उपवास हा इतकाच मोठा असता तर जगामध्ये अनेक लोक उपवासी आहेत, अनेक लोक उपवासी आहेत आणि अनेक लोकांचा उपवासामुळे जीव जात आहे. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जर उपवासामध्ये एवढं हे असतं तर ते लोक आता संत झाले असते. तुम्ही पहा, जगामध्ये कित्येक लोक उपवासी मरत आहेत. तुम्ही रोज जर रेल्वेच्या बाजूला गेले तर अनेक लोक तुम्हाला दिसतील त्यांना एक वेळचं अन्न खायला मिळत नाही. पण ही उपवासाची संकल्पना जी बायबल आम्हाला सांगत आहे ती आहे का हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी उपवासामधला पहिला विचार काय आहे? तुमचा शब्द देवापर्यंत पोहोचला पाहिजे, तुमची वाणी देवापर्यंत पोहोचली पाहिजे. तुम्हाला माहित आहे का पवित्र शास्त्रामध्ये पहिला उपवास जर कोणी सांगितलेला आहे तर परमेश्वरानं सांगितलेला आहे. उत्पत्तीच्या धर्मग्रंथामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता आणि उपवासाचा आरंभ जर तुम्हाला शोधायचा असेल तर उपवासाचा खरा आरंभ तुम्हाला उत्पत्तीच्या धर्मग्रंथामध्ये पाहायला मिळतील. आणि तो आरंभ काय आहे? पहिल्यांदा ज्यावेळेस परमेश्वराने सृष्टी निर्माण केली आणि त्या सृष्टीमध्ये मनुष्य निर्माण केला, त्या मनुष्याला पहिली गोष्ट परमेश्वराने सांगितली. ज्यावेळेस सगळं काही निर्माण केलं त्यावेळेस परमेश्वराने सांगितलं की हे जे सर्व काही आहे त्याचा तू काय कर, उपभोग घे. तुला पाहिजे ते खा, तुला पाहिजे त्या गोष्टी त्या सगळ्या त्या निर्मितीमध्ये परमेश्वराने ठेवलेल्या आहेत.
उपवासामधला पहिला विचार काय आहे परमेश्वराचा, की तुला जे शरीर दिलेलं आहे, तुला मी जे शरीर दिलेलं आहे ते शरीर या जगामध्ये चालवायचं आहे, तर त्याला कशाची घटक आहे? अन्न, बरोबर आहे ना? अन्नाची घटक आहे. जे मुख्य घटक शरीराला पाहिजे ते खा, तू खा. जे मी सांगत आहे, जे निर्माण केलेलं आहे ते तू खा. पण जर पुढे त्याच्या आपण जातो त्या ठिकाणी परमेश्वर सांगत आहे, हा पहिला उपवास पवित्र शास्त्रामध्ये आहे. आणि तो पहिला उपवास काय आहे? की मी जे झाडेच्या बागेच्या मध्यभागी जे झाड लावलेलं आहे, जे बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं फळ आहे, त्या झाडाचं फळ तू काय करू नकोस, खाऊ नकोस. हा पहिला उपवास आहे. आणि पहा, हे तू फळ ज्या दिवशी खाशील त्या दिवशी तू काय होशील? खास मरशील. खास मरशील असं म्हटलेलं आहे. खास मरण म्हणजे काय आहे? मी सातत्याने आपल्यामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न करत आहे. खास मरण म्हणजे काय आहे? आम्ही देवापासून विभक्त हो. म्हणजेच काय होणार आहे? देवापासून विभक्त होणं म्हणजे काय आहे? पहिली गोष्ट, देवाची सहभागिता तुटली. म्हणजे देवाला जो आदाम आणि हवा रोज भेटत होता तो भेटू शकणार नाही. दुसरी गोष्ट, जो आदाम हवा देवाशी बोलू शकत होता ते बोलू शकणार नाही. तिसरी गोष्ट, जो देव त्यांचं ऐकत होता ते होऊ शकणार नाही. म्हणजे पहा, पहिला उपवास मानवाच्या हातून तुटला. आणि कोणते परिणाम झाले त्या उपवासामध्ये? तर पहिल्यांदा देवाची सहभागिता केली. दुसरी सहभागिता काय केली? देवाचं वचन, म्हणजे जे रोज शब्द, पहा, निर्मात्याचा शब्द रोज ऐकणं म्हणजे किती मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे. तो शब्द ऐकणं बंद झालं. आणि तिसरी गोष्ट, जे मला मानवाला वाटत आहे की मी आज देवाबरोबर हितगुज करावं, मी देवाला सांगावं की मी आजचा दिवस कसा जगलो, काय अडचणी आल्या, काय समस्या कऱ्या, हे मी ज्यावेळेस देवाला सांगावं तर ते तो ऐकणार नाही. म्हणजे उपवास चुकीच्या पद्धतीनं झाल्यानंतर काय परिणाम झालेले आहेत? तर हे 3 परिणाम झालेले आहेत उपवासामध्ये. हे लक्षात घ्या तुम्ही. देव काय अपेक्षित करत आहे, कोणत्या प्रकारचा उपवास अपेक्षित करत आहे. या ठिकाणी यशाच्या 8व्या अध्यायामध्ये देखील उपवास कसा असावा सांगितलेला आहे. आणि मत्थ्याच्या 6व्या अध्याय 16 ते 18 या वचनामध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते सांगत असताना, कारण की याच्यावर भर का दिलेला आहे, हे अधिक का सांगण्यात आलेलं आहे? कारण की हे सांगण्यामागचं कारण काय आहे? यामध्ये 3 गोष्टी मानव त्याच्यापासून दूर गेलेला आहे. पहिली गोष्ट, देवाची सहभागिता. दुसरी गोष्ट, देवाशी बोलू शकत होता. आणि तिसरी गोष्ट, देव ऐकत होता. या 3 महत्वाच्या गोष्टी एका उपवासाच्या तुटण्यानं झाल्या. आणि तो कोणता उपवास होता? की देवाची अपेक्षा होती की बागेच्या मध्य भागी असणारं जे फळ आहे ते तू काय करू नको, खाऊ नको. हे नाही सांगितलं, हे करू नको. हे जे फळ आहे, ही आज्ञा आहे, ही आज्ञा तू मोडू नको. कारण की त्या ठिकाणी परमेश्वर काय म्हणत आहे की ज्या दिवशी तू ते खाशील त्याच दिवशी तू खास मरशील. म्हणजे देहातील मरण नाही, देहातील मरण तर हा वेगळा विचार आहे. पण खास मरण जे आहे ते खास मरण म्हणजे देवामध्ये आणि मानवामध्ये हे अंतर निर्माण होणं. आणि हे अंतर निर्माण होणं म्हणजे काय? उपवास तुटणं आहे. उपवास तुटणं आहे. आज बऱ्याच आम्ही उपवास करत असताना आमच्या मनामध्ये उपवास कसा तुटेल याचे बरेचसेच विचार असतात. बऱ्याचदा असं होतं, आम्ही उपवास धरतो, कधी कधी आम्ही उपवास धरत असताना उपवास तुटू नये म्हणून आम्ही फार म्हणजे कटक्षतेने पाहतो. उपवासामध्ये काय चुकून तोंडात जाईल का? काही लोक विचार करतात, अरे मीठ पण जाऊ नये तोंडात म्हणजे माझा उपवास तुटेल. मी कुठल्याही प्रकारचं अन्न खाऊ नये म्हणजे माझा उपवास तुटेल. कुठलं फळ खावं, काय खावं, दूध किती प्यावं, खिचडी किती खावी, या सगळ्यामध्ये आमचा विचार काय असतो की आमचा उपवास कुठेतरी तुटू नये. आहे ना? तेवढ्या बाबतीत तुम्ही जागृत आहात ना? बऱ्याच लोकांच्या बाबतीत तुम्ही पाहिले का? बरेच लोक रात्री 12 नंतर जेवत नाही. 12 नंतर जेवल्यानंतर त्यांना वाटतं की अरे नाही, आता दुसरा दिवस सुरू झाला, उपवास तुटेल. म्हणजे उपवास तुटण्याची भीती आम्हाला कोणत्या गोष्टीबाबत लागलेली आहे माहिती आहे? आमचं देहातील जीवन आहे.
देहामध्ये जे शारीरिक उपास आज आम्ही करत आहोत ते उपास कुठू नये याची आम्हाला खूप भीती आहे. पण देवाला जो सांगितलेला उपास आहे तो माझ्या हातून तुटत आहे का ही मात्र भीती नाही, हा मात्र विचार नाही, याची मात्र काळजी मुळीच नाहीये. आम्ही शरीराला पीडा करून घेतो, आम्ही कष्ट करतो, आम्ही यातना करतो आणि आम्हाला असं वाटतं की अरे मी एवढं सगळं करतो. ज्याप्रमाणे यशायाच्या ग्रंथामध्ये परमेश्वर म्हणत आहे, तुम्ही म्हणता म्हणजे तुम्ही येता आणि माझ्यासमोर काय म्हणता, आम्ही उपवास करतो, आम्ही आमच्या शरीराला पीडा करून घेतो आणि तू आमचे काय करत नाहीस. म्हणजे तुम्हाला काय वाटतं तो परमेश्वर असा आहे का की तुमच्या शरीराला शासन देऊन तो तुमचं ऐकतो. तुमच्यापैकी असा कोण बाप आहे, तुमच्यापैकी अशी कोण आई आहे जी आपल्या लेकराची एखादी गरज पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या लेकराला सांगता अरे जा 2 दिवस तू उपवास कर, 2 दिवस गुडघ्यावर ये, 2 दिवस रड माझ्या समोर, 2 दिवस लोटांगण घाल आणि मग मी तुझं ऐकेन. असा तुम्ही कोण आहात का? तुमच्यापैकी कोण असा आहे की तुमच्या मुलाला भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल आणि मासा मागितला तर त्याला साप देईल, असं कोण तुमच्यापैकी आहे का हो? जर तुम्ही तुमच्या लेकरांना ट्रीट करत असताना, तुम्ही तुमच्या लेकराची इच्छा पूर्ण करत असताना तुम्ही जर या गोष्टी तुमच्या लेकरांकडून अपेक्षा करत नाही, अरे तो तर तुमचा देव आहे, त्यानं तुमच्यामध्ये श्वास घातलेला आहे, त्यानं तर हे जीवन दिलेलं आहे. ते जीवन नष्ट करण्यासाठी दिले का? ते जीवन जगण्यासाठी दिलेलं आहे. ते जीवन त्याचा गौरव करण्यासाठी दिलेलं आहे. ते जीवन त्याच्या सहभागितेमध्ये राहण्यासाठी दिलेलं आहे. ते जीवन त्याच्याशी बोलण्यासाठी आणि त्याचं ऐकण्यासाठी दिलेलं आहे. आणि हे करण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? शरीरामध्ये बल पाहिजे. आणि म्हणून परमेश्वर काय म्हणतो, अरे हे सगळं जे आहे ना हे तू खा, पण मी जे सांगत आहे बागेच्या मध्यभागी असणाऱ्या झाडाचे फळ तू काय करू नकोस, खाऊ नकोस. हे खाऊ नकोस, हा उपवास कुठून देऊ नकोस, ही गोष्ट मात्र चुकू देऊ नकोस. बाकीचं सगळं खाल्लंच तरी चालेल बाळा, पण हे करू नकोस. कारण की ज्या दिवशी तू ते करशील ना त्या दिवशी तू खास करशील, म्हणजे तू माझ्यापासून काय होशील, दूर होशील. दैवाची अपेक्षा हीच आहे. धर्माचरणामध्ये कुठलंही धर्माचरण असू दे, त्या धर्माचरणामध्ये देवाची अपेक्षा हीच आहे की आम्ही त्याच्या बरोबर राहावं, त्याच्या सानिध्यात राहावं, त्याच्या इच्छेप्रमाणे जगावं, त्याची इच्छा जाणून घ्यावी, त्याचं अंतःकरण जाणून घ्यावं, त्याप्रमाणे आम्ही त्याच्या सानिध्यात राहावं. आणि उपवासामागचा हा जो मूळ उद्देश याचे 58 मध्ये तो म्हणतो की अरे तुमचे हल्लीचे उपवास असे राहिलेले नाही की तुमचं त्यांना ऐकावं, तुमचा शब्द तिथं पोहोचावा, असे उपवासच राहिलेले नाही का? कारण की तुमच्या उपवासामध्ये आणि त्या देवामध्ये हर्डल काय आहे, अडथळा काय झालेला आहे, तुम्ही ठोसाठोसी करता, तुम्ही कटकट करता, तुम्ही क्लेश करता, तुम्ही भांडण करता, तुम्ही वाद करता, तुम्ही निंदा करता, तुम्ही नालस्ती करता, तुम्ही एकमेकांविरुद्ध लबाडीचा बोलता, तुम्ही देवाला जे न आवडणार आहे ते सगळं करता आणि म्हणता मी उपवासामध्ये आहे. अरे कसा तुझा उपवास तिथेपर्यंत पोहोचेल, कशी तुझी वाणी त्या पित्यापर्यंत पोहोचेल, कसे तुझे शब्द त्या परमेश्वरापुढे पोहोचतील. कारण की तुझा शब्द तिथपर्यंत जाण्यासाठी तू स्वतःच मोठा अडकण केलेला आहेस. जसं आदामाने पहा काय होतं, किती सुंदर होतं. शिळोपाचा वारा सुटला की परमेश्वर येत होता, परमेश्वर बोलत होता, तर परमेश्वर ऐकत होता आणि एक सुंदर सहभागिता होती. इथं कोणत्याही प्रकारे आडवित नव्हती, कोणत्याही प्रकारे पापाची आडवित नव्हती. पण काय झालं, मनुष्यानं देवामध्ये 159:2 प्रमाणे देवामध्ये आणि मानवामध्ये काय आडवित झालेले आहे. आमचे शब्द त्याच्यापर्यंत का पोहोचत नाहीत, आमची वाणी त्याच्यापर्यंत का पोहोचत नाही, तर त्याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये पापाची आडवित निर्माण झालेली आहे. कारण की परमेश्वर यशाया 59 मध्ये काय म्हणतो, पहिल्या वचनामध्ये पहा उद्धार करत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही. म्हणजे देव अजूनही तुम्हाला मदत करू शकतो. देवाचा हात तोकडा झालेला नाही, ऐकू येत नाही इतका त्याचा कान बंद झाला नाही, तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव याच्यामध्ये आडविंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पापामुळे
तो तुम्हाला दर्शन देत नाही आणि तुमचे ऐकत मग कितीही उपाशी राहा, कितीही 40 दिवस करा नाहीतर 400 वर्ष करा, काही उपयोग नाही. तुमच्या पिढीने देखील, तुमच्या अखंड पिढ्या देखील तुम्ही उपवासाचे प्रयोग करत बसला तर हे सगळं व्यर्थ आहे. कारण की तुमचं ऐकलं का जात नाही, तुमचा शब्द त्याच्यापर्यंत का पोहोचत नाही. कारण की तुमचे अपराध म्हणजे काय? चांगले करणे कळत असूनही जो ते करत नाही ते त्याच्यासाठी काय आहे? पाप आहे. डोळ्याची वासना, संसाराची खुशालकी, देहाची वासना हे आमच्यासाठी काय झालेलं आहे? पापाचं कारण झालेलं आहे. आणि मुख्यतः देवाच्या प्रेमंडळी या सगळ्या गोष्टी म्हणजे देहातील सगळ्या गोष्टी ठेवून आत्मिक गोष्टीबद्दल आम्ही बोलत असू तर प्रियानो ते फक्त या भूतलावर राहील. आमच्या मनामध्ये एक प्रकारचा समज निर्माण करून देईल की मी जे काही बोलत आहे ते देवापर्यंत पोहोचत आहे नाही. आम्ही जे करतो बऱ्याचदा आम्हाला असं वाटतं की हे करण्यामागचा उद्देश काय आहे, तर हे सगळ्या करण्यामागचा देवाबरोबर आमचं नातं दृढ व्हावं, देवाच्या सानिध्यात राहावं, देवानं माझं ऐकावं आणि मी देवाशी बोलावं, देवानं माझ्याशी बोलावं. हा मुख्य अंतःकरण आहे, मुख्य विचार आहे या उपवास या संकल्पने मागचा. हे कशासाठी आहे तर आमची वाणी त्याच्यापर्यंत पोहोचावी, त्याने आमचं ऐकावं. पण हे ऐकण्यामागे, हे करण्यामागं सैतानानं काय केलेलं आहे की देहातील जो उपवास आहे त्याच्यामध्ये अधिक आम्हाला काय केलेलं आहे? गुंतवून ठेवलेलं आहे. आम्ही करत नाही असं नाही, तुम्ही करता, कोण करत नाही? सगळेजण करतात. तुम्ही करता, खरंच करता, पण करण्यामागं अंतःकरण देव पाहतात. देव काय बघतोय? अंतःकरण बघतोय. देव काय बघत आहे? अरे तुम्ही हे करता, ओके, तुम्ही करा. अरे पण हे करत असताना तुम्ही त्याच्याबरोबर मला न आवडणाऱ्या गोष्टी किती करत आहात? मी जे सांगितलं नाही ते किती करत आहात? मग या उपाशी राहण्याचा किंवा तुमच्या शरीराला त्रास करून घेण्याचा काय फायदा आहे? उपवास प्रियानो पवित्र शास्त्रामध्ये उपवासाविषयी पाहत असताना आता अन्न त्यागाचा विचार आपल्या मनामध्ये मग ते काय आहे? प्रियानो एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की उपवासामध्ये उपवास करणे यापेक्षा उपवास होणे गरजेचं आहे. उपवास करण्याचं सुनिश्चित बरेच लोक करतात, पण उपवास होतो का हे आम्हाला पाहणं गरजेचं आहे. आणि तो उपवास आमच्या जीवनामध्ये कधी होतो, कशा रीतीने तो देवाला अपेक्षित असणारा उपवास होतो? ज्या वेळेस आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये समय घालवतो. तुम्हाला कधी असा अनुभव आलेला आहे का? तुम्ही कधीतरी सकाळी उठा आणि उठल्यानंतर तुम्ही त्या दिवशी एकच निश्चय करा, आजच्या दिवशी मी फक्त बायबल वाचेन आणि प्रार्थनेमध्ये माझा समय घालवेन. तुम्ही बायबल वाचायला बसा, तुम्ही प्रार्थना करायला बसा किंवा तुम्ही देवाचं वचन ऐकायला बसा. पहा, या कालावधीमध्ये ज्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये तल्लीन होता, त्याच्यामध्ये एकाग्र होता, त्याच्यामध्ये स्वतःला विलीन करता, या प्रसंगानंतर काय वेगळं तुम्हाला दिसतं तर त्या काळामध्ये ना तुम्हाला भूक लागते, ना तुम्हाला तहान लागते, ना तुम्हाला कोणत्याही तुमच्या रोजच्या संसारिक गोष्टीची विचार आणि आठवण येते. तुमच्या समस्येची तुम्हाला जाणीव होत नाही, तुमच्या व्याधीची तुम्हाला जाणीव होत नाही. तो जो काळ आहे ना प्रिय, तो काळ खऱ्या अर्थाने उपवास आहे. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल हे सत्य आहे. तुम्ही 40 दिवस आणि 40 रात्र प्रभू येशू ख्रिस्त त्या अरण्यामध्ये आहे, तो काय करत आहे? मोशे त्या डोंगरावर आहे, तो काय करत आहे? या दिवसामध्ये ना त्यांना भूक लागली, ना त्यांना तहान लागली. का नाही हो? कारण की सगळ्याचा जो ऊर्जा स्त्रोत आहे की जिथं सगळं तृप्त होतं, जिथं सर्व समाधान होतं, म्हणजे जे मिळाल्यानंतर जगातील सगळं सुख जिथं शून्यावस्थेत जातं, तर ती अवस्था म्हणजे देवाचं सानिध्य. आणि त्या सानिध्यामध्ये देवाचं ऐकणं, देवाशी बोलणं, हा जो योग तयार होतो, त्या काळामध्ये ना तुम्हाला भूक लागते, ना तुम्हाला तहान लागते. आणि तो काळ जो आहे तो देवाच्या प्रेमाने तुमच्या आपण केलेला नाही, तर तुमच्या जीवनामधील धर्माचरणामध्ये झालेला तो उपवास आहे. आणि म्हणून
एक गोष्ट तुम्ही लक्ष कधी केंद्रित केलेलं आहे का? आज जगामध्ये आपण बोलत असताना आम्ही उपवास आणि प्रार्थना असा शब्द वापरतो. आपण काय म्हणतो? उपवास आणि प्रार्थना. पण बायबलमध्ये काय म्हटलेलं आहे? बायबलमध्ये हा विचार कसा आहे? जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोंगरावरील प्रवचनाकडे केला तर आपल्यालाही असं वाटेल की उपवास आहे, प्रार्थना आहे. मग देवानं प्रभू येशू ख्रिस्तानं पहिल्यांदा उपवासाबद्दल सांगावं आणि मग प्रार्थनेबद्दल सांगावं असंही मलाही वाटतं. पण ज्यावेळेस आम्ही मत्थ्याच्या 6वा अध्याय वाचण्याचा प्रयत्न करतो त्या अध्यायामध्ये तुम्हाला वेगळं पण काय दिसेल तर आधी गुप्त उपवास सांगितलेला आहे आणि मग आधी गुप्त प्रार्थना सांगितलेली आहे आणि मग गुप्त उपवासाकडे प्रभू येशू ख्रिस्त घेऊन गेलेला आहे. तुम्हाला जर खरा उपवास जर लक्षात घ्यायचा असेल आणि खरा उपवास तुमच्या जीवनातून होणे अशी तुमची अपेक्षा असेल तर या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीकडे जा. येशू ख्रिस्ताने आधी प्रार्थना आणि मग उपवासाबद्दल शिकवलेला आहे. जरी आज आम्ही उपवास प्रार्थना म्हणतो पण बायबलमध्ये आधी प्रार्थना आहे मग काय आहे? उपवास आहे. 6व्या अध्यायामध्ये पहिल्या भागामध्ये येशू ख्रिस्ताने आधी प्रार्थनेविषयक सांगितलं आणि ती पण प्रार्थना कशी नसावी इथून कशी असावी यापर्यंत येशू ख्रिस्त मार्गदर्शन करत आहे. प्रार्थना कशी नसावी तर ढोंग्यासारखी तुमची प्रार्थना नसावी. पुढे काय म्हटलेलं आहे? लोकांनी पाहावे, सभास्थानात सभाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे आवडते. मी तुम्हाला खचित सांगतो प्रत्येक जण आपलं प्रतिफळ भरून पावलेले आहे. पण ज्यावेळेस तू प्रार्थना करतो त्यावेळेस काय सांगितलेलं आहे? ज्यावेळेस तू प्रार्थना करशील तेव्हा तू आपल्या खोलीत जा, दार लावून आपल्या गुप्त पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे तिचे परराष्ट्रीयांसारखी बडबड करू नका. म्हणजे प्रार्थनेमध्ये देखील ढोंग आहे बघा. प्रार्थना ही देखील दोघीपणाची आहे. पुरुषाची आणि जकादारची प्रार्थनेविषयी येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलं. दोघं प्रार्थना करत होते. एक प्रार्थना काय करत होता? अरे मी उपवास करतो, मी प्रार्थना करतो, मी दानदशांश करतो. म्हणजे ही प्रार्थना कशी होती? देवावर उपकार करणारी होती. आणि एक प्रार्थना जकादाराची कशी होती? नम्र दीन होऊन पश्चातापी अंतःकरणाने त्याच्या मुखातून एकच आहे, हे प्रभू माझवर दया कर. ही प्रार्थना त्या ठिकाणी परुषेन जकादाराची प्रार्थना आम्हाला सांगते की प्रार्थना कशी असावी. दोघांच्या प्रार्थनेतलं फरक त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि स्वतः येशू ख्रिस्त देखील म्हणतो ढोंग्यासारखी करू नका, चपाट्यावर सभासदात उभे राहून करू नका, व्यर्थ बडबड तर करू नका. म्हणजे आम्हाला वाटतं प्रार्थना म्हणजे खूप मोठी बडबड करणे, खूप मोठे शब्द, खूप अलंकारिक शब्द, खूप मोठमोठ्या गोष्टी त्या प्रार्थनेमध्ये करणे, त्या प्रार्थनेमध्ये देवाच्या वचनाचा उपयोग करणे, ते वचन देवाला सांगणे. म्हणजे पुष्कळ वेळेस असं वाटतं की आम्ही अशी प्रार्थना केली तर देव ऐकेल. एखादी गोष्ट तुमच्या लेकराला तुमच्याकडे मागायची असेल तर तो एका शब्दामध्ये सांगतो, तुम्हाला एका शब्दामध्ये ती गोष्ट समजते. कधी कधी तुमचं लेकरू तुम्हाला मागायच्या आधी देखील कळून जातं की तुमच्या लेकराला काय पाहिजे. जे न बोलणारं लेकरू आहे, जे मातेच्या उदरातून बाहेर येतं, आईला लगेच कळतं ते रडायला लागलं तर ते कशासाठी रडत आहे. त्याला भूक लागली म्हणून रडत आहे, त्याला काही त्रास होतोय म्हणून. तिथं शब्द आहेत का? शब्द नाहीये, फक्त भावना आहेत. त्या भावनेमागं ते लेकराचं अंतःकरण त्या मातेशी जुळलेलं आहे, ती नाळ जुळलेली आहे. म्हणून ते अंतःकरण लगेच ओळखतं की माझं लेकरू बोलता येतंय, पण रडताना देखील ते कशासाठी रडतं त्या मातेला कळतं. जर ते भुकेसाठी रडत असेल तर माता त्याची भुकेची काळजी घेते. जर ते त्याला कोणता त्रास होत असेल तर ती माता त्याची काळजी घेते. म्हणजे पहा हो, जगामध्ये असताना आम्हाला आमच्या लेकरांबद्दल त्याला शब्द नसताना इतकं कळतं. देवाने तर श्वास फुंकून जीवा दिली, त्या देवाला आमचं अंतःकरण समजत नसेल का? म्हणजे प्रार्थना म्हणजे बडबड नाही हो. प्रार्थना म्हणजे देवाचं ऐकणं हे देखील आहे. देव आमचं अंतःकरण जाणतो, देव आमच्या अंतःकरणातील विचार सांगतो. तुम्ही बोलण्यापूर्वी देवाला तुमचं आधीच ऐकलेलं आहे. देवाला माहिती आहे तुम्ही काय बोलणार आहे. म्हणून या प्रार्थने बाबतीत देखील सांगितलेलं आहे की भोंग्यासारखी करू नका, बडबड करू नका. प्रार्थना करत असताना काय करा? एका खोलीत जा,
खोलीत जा म्हणजे काय, अशा ठिकाणी जा त्या ठिकाणी तुम्ही आणि प्रभू त्याचे सानिध्य तुम्हाला लाभेल. तुम्हाला माहित आहे का येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये तो प्रार्थनेमध्ये कसा जगत होता. त्याच्या जीवनाचे जर तुम्ही जीवन प्रवास जर पाहिला तर रात्री तो प्रार्थनेसाठी अरण्यात गेलेला आहे, मोठ्या पहाटे अरण्यातून आलेला आहे, मध्य दुपारी तो गद्दीतून वेगळा झालेला आहे, संध्याकाळी परत त्याने शिष्यांना निरोप दिलेला आहे आणि परत तो एकांतामध्ये गेलेला आहे आणि अरण्यात जाऊन त्याने प्रार्थना केलेली आहे. हे काय आहे? ही त्याच्यासाठी बंद खोली आहे. बंद खोली म्हणजे काय, तिथं कोणी नाहीये, तिथं फक्त तो आणि त्याचा पिता परमेश्वर आहे, जो त्याचं ऐकत आहे, ते बोलत आहे, संवाद आहे. आणि या काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीची प्रार्थना करता, अशा पद्धतीचा सहवास तुम्ही देवाबरोबर जगता, त्यावेळेस तुम्हाला ना भूक लागते, ना तहान लागते, ना तुमच्या संसाराची चिंता तुम्हाला सतावते. का? तुम्ही त्या वेळेमध्ये सगळं विसरून जाता. आणि मग हा जो काळ आहे, ज्या काळामध्ये तुम्ही देहभान विसरता, ज्या काळामध्ये तुमची अन्न भूक जी आहे ती विसरून जाता, त्या काळामध्ये संसाराची शारीरिक भूक विसरून जाता, संसाराच्या चिंता तुम्ही विसरून जाता. आणि तो कालखंड जो आहे तो उपवास आहे देवाच्या प्रेमी. आणि तो उपवास तुम्ही ठरवून केलेला नसतो, तो उपवास तुमच्यामधून झालेला असतो. आणि त्या उपवासामध्ये ना भूक लागते, ना तहान लागते, आणि नॅचरली तुम्ही त्या काळामध्ये ना अन्न खाता, ना पाणी पिता. 40 दिवस 40 रात्र प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या उपवासामधून बाहेर आला, मग त्याला भूक लागली, तहान लागली असं म्हटलेलं आहे. पण त्या कालावधीमध्ये ना त्याला भूक आहे, ना त्याला तहान आहे, कारण की जिथं सुखाची व्याख्या संते म्हणजे जिथं जगातील सर्व तृप्तता प्राप्त होते, सगळं समाधान प्राप्त होते, त्याच्या सानिध्यात तुम्ही ज्यावेळेस जाता त्यावेळेस भूक तुम्ही विसरून जाता. आणि म्हणून बायबलमध्ये येशू ख्रिस्त पहिल्यांदा प्रार्थना सांगतो आणि मग प्रार्थना कशी करावी हे सांगतो आणि मग लगेच उपवास कसा असावा याच्याकडे येशू ख्रिस्त जात असलेला. म्हणजे पहा, या दोन्ही शिकवणीमध्ये देखील दुसरा कुठलाच विचार नाही. प्रार्थनेनंतर लगेच उपवासामध्ये येशू ख्रिस्त येतो आणि म्हणतो उपवास करत असताना टोंग्यासारखं करू नका. तर उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव, आपले तोंड धु, अशा हेतूने की तू उपवास करत आहे हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे. म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे काय करेल. आणि मग तुम्ही उपवासात आहे, तुमच्या गुप्तदर्शी पित्याला कधी दिसतं सांगा बघूया, कधी दिसतं? वाचा ना, उलटा त्या प्रार्थनेकडे या. प्रार्थनेमध्ये काय म्हणतो येशू ख्रिस्त? प्रार्थना करतोस तेव्हा कुठं जा, कुठे जा? खोलीमध्ये जा. म्हणजे खोलीमध्ये तुम्ही ज्यावेळेस जाता, स्वतःला वेगळं करता, एकांत अवस्थेमध्ये ज्यावेळेस तुम्ही घेऊन जाता, तिथं तुम्ही आणि कोण आहे? परमेश्वर. तुमच्यामध्ये तुमच्या बरोबर कोण आहे? परमेश्वर आहे. आणि मग तिथं काय होईल? तुमच्या गुप्तवासी पित्याला दिसेल. तू प्रार्थना आणि उपवास थोडी तुझ्या जीवनामध्ये मग काय म्हटलेलं आहे पहा, येशू ख्रिस्त त्या ठिकाणी काय म्हणतो? तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे कळेल. हालेलुया, हालेलुया. ज्या कारणासाठी उपवास करत असाल, ज्या कारणासाठी तुम्ही नमस्कार, ज्या कारणासाठी जे काही तुम्ही धर्माचरण करत असाल, त्यासाठी तुम्हाला पब्लिकली जगाला दाखवण्यासाठी करण्याची मुळातच गरज नाहीये. हे कोणासाठी करताय? ईश्वराच्या सानिध्यात. त्यानं तुमचं ऐकावं, तुम्ही त्याच्या सानिध्यात असावं, तुम्ही त्याच्याशी बोलावं, हा मुख्य विचार आहे. आणि तो मुख्य विचार कुठं मिळेल? त्या बंद खोलीत मिळेल. तिथं कोण असेल? दुसरं कोणीही नसेल. तिथं जगातील कोणतीही गोष्ट नसेल, तुमचा मोबाईल बंद असेल, तुमच्याशी कोणी संपर्क साधू शकणार नाही, कारण की तुम्ही स्वतःला काय केलेलं असेल? एकांतामध्ये घेऊन गेलेलं असणार आहे. तिथं कोणी तुम्हाला डिस्टर्ब करण्यासाठी, तुम्हाला तिथं कोणी अडचण करण्यासाठी येणार नाही, कुठेही तुमच्याशी बोलण्यासाठी येणार नाही. तिथं तुम्ही फक्त त्याच्यावर. आता तुम्ही आला आणि गर्दीमध्ये कुठेतरी गेला आणि तुम्ही तिथं जाऊन प्रार्थना करत बसला तर तुमच्या अवतीभोवती पुष्कळ लोक आहेत जे तुम्हाला काय करतील? अडथळ करण्याचा प्रयत्न करतील किंवा अडथळ होऊ शकतात. म्हणून आधी प्रार्थना आहे, मग उपवास आहे. मग प्रार्थनेमधून जो उपवास करतो तो प्रियानो देवाला अपेक्षित उपवास आहे, कारण की तो गुप्तदर्शी पिता तुमचा तो उपवास पाहिजे. काय पाहिजे? अरे माझं लेकरू माझ्या संगतीत बोलताना त्याला जगाची कोणतीही काळजी नाही,
माझं लेकरू माझ्याशी बोलत असताना त्याला भूक नाही, त्याला तहान नाही, तो कोणत्याही संपर्कात नाही, मोबाईलच्या संपर्कात नाही, कुठलेही विचार त्याच्या मनामध्ये नाहीये, कुणाबद्दलही काहीही विचार करत नाही, त्याच्या मनामध्ये एक चांगला विचार आहे, तू माझ्याशी बोलत आहे. हालेलुया. आणि मग हा उपवास ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस प्रियानो हा उपवास तुम्ही केलेला जात नाही तर होतो. आणि तो कुणासमोर होतो माहित आहे? तुमच्या गुप्त वासी त्याच्या समोर होतो. म्हणून या गुप्त प्रार्थना 5 पासून ते 18 पर्यंत वाचत असताना एकत्र ज्यावेळेस वाचतात त्यावेळेस शेवटी तुम्हाला ते उघडतं. तर तो काय म्हणतो? तर तुझ्या गुप्त वासी त्याला दिसावे. म्हणजे हा उपवास कुणासाठी राहील? विद्याला दिसावं म्हणून. तुम्ही त्याच्या सानिध्यात राहाल, त्याला दिसेल, मग काय होईल? उघडपणे तो तुला काय करेल त्याचं प्रतिफळ. हालेलुया. मग तुम्हाला मागायला लागणार नाही. तर तुम्ही जे इच्छेला आहे, जे मनामध्ये आहे, परमेश्वर ते त्याच्या गौरवार्थ तुमच्या जीवनासाठी पूर्णतेस नेईल. पण देवाच्या प्रेमाने उपवास आणि प्रार्थना यापेक्षा प्रार्थना आणि उपवास होणं गरजेचं आहे. तुम्ही उपाशी राहून प्रार्थनेला बसला तर काय होईल माहितीये का? तुम्हाला झोप येईल. तुम्ही बघा, तुम्ही प्रयत्न करून बघा. तुम्ही उपाशी राहून ज्यावेळेस प्रार्थनेला बसाल ना तर तुम्हाला झोप पण येऊ शकते. तुम्ही बायबल घ्या, वाचायला सुरुवात करा आणि अशा तुम्हाला झोप येईल. आणि तुम्हाला माहित आहे का? उपवासाच्या दिवसामध्येच कटकटी जास्त होतात. उपाशी नसताना कटकटी होत नाही. उपवासामध्ये कटकटी का होतात माहित आहे तुम्हाला? कारण की आधीच पोट रिकाम असतं. पोट रिकाम झाल्यामुळे डोकं पण रिकाम होऊन जातं. आणि नेमकं त्याच काळामध्ये कोणी जर काय बोललं तर अगदी तीव्रतेने आम्ही त्याच्या अंगावर जातो आणि त्याला म्हणतो, तुला माहित नाही का मी उपवासामध्ये? तुम्हाला का त्रास देतोस? ही वेळ येऊ कशाला द्यायची? तुमचा उपवास करायचा आहे. तुम्ही देवाच्या सानिध्यात राहून उपवास करा. देवाच्या सानिध्यात राहून प्रार्थना करा. मी असं म्हणेन दिवसातले तुम्हाला उपवासामध्ये घालवायचे 3 तास घालवा, प्रामाणिकपणे घालवा. तुम्ही 24 तासातले 3 तास घालवा. 3 तासामध्ये फक्त प्रार्थनेमध्ये बसा. प्रार्थनेमध्ये बसल्या तर तुम्हाला जाणवेल की तुम्हाला भूक लागणार नाही, तहान लागणार नाही. म्हणजे मी तुम्हाला अनुभव घेण्यासाठी सांगत आहे. ऍक्च्युली तुम्ही उपवास हा 24 तास म्हणजे तुमचा दैनंदिन रोजच उपवास व्हायला पाहिजे. तुम्ही देवामध्ये राहताना तो उपवासच आहे तुमचा. कारण की हा त्याच्या सहवासात राहणं म्हणजे हा खरा दैवी उपवास आहे. आदाम आणि हव्वाच्या बाबतीत तोच दैवी उपवास होता. रोज देव भेटणं, देवाशी बोलणं, देवानं ऐकणं आणि देवाच ऐकणं हा त्यांचा रोजचा उपवास होता. पण ज्यावेळेस देवाचं जे सांगितलेलं होतं ते सोडून दुसरं केलं, तिथून पुढे तो उपवास सुटला नाही. म्हणून आजच्या काळामध्ये आम्ही उपवासाकडे पाहत असताना आमचा उपवास दैहिक संकल्पनेमध्ये नसावा. तुम्ही काय काळजी करू नका. उपवासामध्ये काय तुटेल, उपवासामध्ये तुम्ही काय खाल्ल्यानंतर तुमचा उपवास तुटेल की नाही याची अजिबात काळजी करू नका. उपवासाच्या दिवशी तुम्हाला वाटलं तर ते साबुदाण्याची खिचडी करून खा. आणखी चांगलं खायचं असेल तर साबुदाण्याचे वडे खा. आणखी चांगलं खायचं असेल तर दूध खा, सकस खा, फळं खा, सगळं खा. काही नाही, देव तुमच्यावर चिडणार नाही. देव तुमच्यावर चिडणार नाही. देवाला काय आनंद असेल? देवाला एकच आनंद असेल की तुम्ही देवाचं ऐकत आहात. देवाला काय आनंद असेल? तुम्ही देवाचं ऐकत आहात. देवाला आनंद असेल तुम्ही त्याच्या सानिध्यात आहात. देवाला काय आनंद असेल? तुम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे चालत असाल. आणि हे देव पाहिल आणि देव आनंदित असेल. आलं सर ध्यान काय सांगतात काय? देवाला काय आनंद असेल तर तुम्ही त्याचं ऐकत आहात. हे देवाला फार आनंदाचं कारण असेल. देवाला ते बरोबर. देव ते पाहून आनंदित होईल की काय? की माझं लेकरू माझ्या सानिध्यात बसतं, माझं लेकरू माझ्या इच्छेप्रमाणे चालतं, माझं लेकरू माझं सगळं ऐकते. राहू दे बाबा, नको शरीराला त्रास करून घेऊ, नको शरीराला त्रास करून घेऊ. तू फक्त एवढं कर, मी तुझं ऐकेन, मी तुझ्या बरोबर असेल. तू माझं लेकरू होशील, मी तुझा देव होईल. हे होईल, हे घडेल त्या काळामध्ये. हा होईल ना, तो खरा उपवास होईल देवाच्या प्रेमात. हा उपवास जो असेल देवाच्या इच्छेप्रमाणे घडलेला असेल, देवाच्या वाणीप्रमाणे घडलेला असेल. आणि जे बायबल सांगतंय की तुझा गुप्तदर्शक त्याला दिसावे, तो खरा उपवास होईल, ना की जगाला दिसावा असा उपवास. आणि म्हणून या 40 दिवसाच्या कालावधीमध्ये देखील आणि त्याच्याही पुढे जाऊन जर आम्हाला उपवाशी राहायचंच असेल तर राहू शकता. कारण की शरीराला देखील आरोग्यशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे
की आठवड्यातून एकदा तरी उपाशी राहावं म्हणजे शरीराची शुद्धी होते. तसं काही असेल तर नक्की करा, काही अडचण नाही. आरोग्यासाठी उपाशी राहत असाल राहा, पण धर्म आचरणाचं कारण घेऊन उपाशी राहू नका. धर्म आचरणाचं कारण घेऊन, धर्म आचरणातील गोष्टी घेऊन बायबल हातात घेऊन म्हणू नका की मी उपास राहिलो नाही. बायबलचा उपवास आज आपल्याला इथं सांगितलं. बायबलचा उपवास काय आहे? देवाच्या सानिध्यात राहावं. बायबलचा उपवास काय आहे? देवाचं ऐकावं. बायबलचा उपवास काय आहे? देवाशी बोलावं. हा बायबलचा उपवास. हा करा. हे करत असताना तुम्ही संसाराच्या चिंता विसरून जा. दैहिक उपास नको. दैहिक उपासामध्ये काय? संसाराची काळजी असते, समस्या असतात, अडचणी असतात. हा प्रश्न कसा सुटेल, तो प्रश्न कसा सुटेल, माझ्या मार्गातील ही अडचणी कशी दूर होतील, ती अडचणी कशी दूर होतील, हे जास्त काळजीमध्ये असतात. आणि या काळजीमध्ये जो मुख्य उपास आहे तो निघून जातो. आणि काय होतं? शरीराच्या अशक्तपणामुळे आमच्या कटकटी होतात, ढोसाढोसी होते, भांडण करतो, वाद करतो आणि देवाला अपेक्षित असणारा उपवास जो आहे तो निघून जातो. उपवासामध्ये अन्नसेवन कमी करत असाल करा, उन्हाळ्यामध्ये अन्नसेवन कमी करत असाल ते करा, पण मुख्य गाभार्थ यातला कुठेही मिळून देऊ नका. तुमच्या शरीराच्या आरोग्यासाठी तो तुमचा उपवास असेल नक्की करा, पण आत्मिक आरोग्याचा उपवास काय आहे? तर देवाचं ऐकावं, देवाशी बोलावं आणि देवाच्या सहवासात राहावं. हे मुख्यत्व करण्याचा प्रयत्न करा. कारण की मत्ते 6:5 पासून ते 11व्या वचनापर्यंत प्रभू येशू ख्रिस्त तेच आम्हाला शिकवत आहे. जेव्हा तू प्रार्थना करतोस तेव्हा ढोंग्यासारखी करू नकोस, तर तू आपल्या खोलीत जा आणि उपवासी त्याला प्रार्थना कर. खोलीत जाशील, विसरून जाशील. खोलीत गेल्यानंतर ज्यावेळेस तू बाहेर येशील तुला समजणार नाही. का? पहा, कारण की येशू ख्रिस्त रात्री जायचा. रात्री कुठं जायचा? अरण्यात जायचा. आणि सकाळी कुठून यायचा? अरण्यातून यायचा. म्हणजे रात्र तो त्या सानिध्यामध्ये घालवायचा, दिवस रात्र तो त्याच्या सानिध्यामध्ये. आणि त्याला तो 40 दिवस 40 रात्रानंतर तो थांबला नाही. येशू ख्रिस्ताचं एक प्रार्थनेचा आणि उपवासात 40 दिवस 40 रात्रानंतर थांबलं नाही. ते जीवनशैली आहे, त्याची जीवनशैली झालेली आहे. तो देवाच्या सानिध्यात गेल्यानंतर या सगळ्या गोष्टीचा त्याला काय होत होता? विसर पडत होता. अरण्यात कुठं बसणार, कुठं उठणार, काय केलं म्हणजे काय चालेल, काही विचार नाहीये. त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी जात आहे, देवाशी बोलत आहे, देवाचं ऐकत आहे आणि त्यातून बाहेर येत आहे. आणि हे माझ्या माणसं नव्हे तर पवित्र शास्त्रातील संदर्भ याची साक्ष आपल्याला देते. म्हणून प्रार्थना आणि उपवास ही संकल्पना डोक्यामध्ये फिट करा. उपवास करायचा निश्चित करू नका. एक वेळेस अन्न त्याग करणं म्हणजे उपवास आहे असा विचार करू नका. उपवास म्हणजे एकच विचार करा, मी किती काळ देवाच्या सानिध्यात आहे. आणि किती काळ म्हणजे तो मर्यादित नाही, तर सर्व काळ देवाच्या सानिध्यात राहायचं आहे, सर्व काळ देवाशी बोलायचं आहे, सर्व काळ प्रार्थना करायची आहे. आणि ही प्रार्थना जगाला दाखवण्यासाठी नाही, हे धार्मिक जीवन जगाला दाखवण्यासाठी नाही, हे धार्मिक जीवन देवानं पाहण्यासाठी, देवानं ऐकण्यासाठी आणि देवानं त्याला मान्य करण्यासाठी. म्हणून तुमचा जो उपवास आहे त्या उपवासामध्ये तुम्ही देहभान विसरून जाल, अन्न विसरून जाल. जर खरा उपवास तुम्ही करण्याचा होण्याचा निश्चय होईल, पहिल्यांदा प्रार्थनेचा निश्चय होईल ना, तर उपवास तो तुमच्या जीवनामध्ये तसाच होऊन जाईल. कारण की प्रार्थनामध्ये दोन गोष्टी मी कायम सांगतो. देवाशी बोलणे फक्त एक भाग आहे, देवाचं ऐकणं हे जीवनभर, जीवनभर देवाचं ऐकायचं, जीवनभर देवाचं तुम्ही ऐकत राहा तर तुम्ही उपवासामध्ये राहा. हालेलुया. देवाबरोबर या वचनाप्रमाणे चालण्यासाठी देवाचा आत्मा आपल्याला मार्गदर्शन करू. स्वर्गाच्या पृथ्वीच्या निर्माण करताचे ऐकताचे स्वीकारताचे तुझ्यापासून ग्रहण करण्यासाठी, प्रार्थनेतून उपवासामध्ये राहण्यासाठी, जगण्यासाठी विशेष तुझा दैवी अनुग्रह दे. या प्रिय मुलीला सहाय्य कर. तिचा येशूच्या नावात मागतो. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात असे तुझे राज्य हो. आणि आता सर्व सामर्थ्याच्या पलीकडे असणारे देवदूत शांती तुमच्या अंतःकडे व तुमचे विचार विश्लेषण राखण्याचा देव स्वभावाची कृती प्रवेशाची प्रेम कृपा पवित्र आत्म्याचा सहभागी पण आपणा सर्वांसोबत आणि देवाच्या सर्व प्रिय लेखनासोबत आता आणि सदा सर्व कार्य आहो.